नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोमवारी बुल आणि बेअरच्या धुमश्चक्रीमध्ये बेअरची सरशी झाली. शेअर बाजारात विक्रीचा जोर पाहायला मिळाला आणि सेन्सेक्स 548 अंक तर निफ्टी 178 अंकांनी तुटला. हे नेमकं काय घडतंय? याला फक्त FII जबाबदार आहेत का? करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणि रेपो रेट कमी केल्यानंतरही ही प्रतिक्रिया उमटण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूकदारांनी अशा परिस्थितीत नेमकं काय करायला पाहिजे, हे आज आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. शेअर मार्केटमध्ये आज विक्रीचा जोर जास्त असल्याचं दिसून आलं. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक कोसळले होते. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सना सगळ्यात जास्त झळ बसल्याचं दिसून आलं. सोमवारी HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस हे 3 शेअर निफ्टीतले टॉप लुझर्स ठरले. तर टॉप गेनर्समध्ये कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, ब्रिटानिया इंडस्ट्रीज या 3 शेअरचा समावेश होता. रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये कपात केली तरी बँकांच्या नफ्यात तातडीनं फरक पडणार नाही. उलट पुढील 2 ते 3 महिने नेट इंटरेस्ट मार्जिनवर दबाव येईल असा अंदाज आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा बँकिंग कंपन्यांचे शेअर्स घसरले. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये अदानी समूह महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. या कॉरिडॉरबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. सोमवारी रुपयाच्या तुलनेत डॉलर आणखी महाग झालेला आहे. रुपया 53 पैशांनी घसरला असून हा नवा नीचांक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर 25% कर लावण्याचा निर्णय घेतलाय. डॉलर महागण्याचं हे मुख्य कारण ठरलेलं आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर याच महिन्यात 88 रुपयांचा टप्पा पार करेल अशी शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पतधोरण आढाव्यामध्ये रेपो रेट 25 बेसिस पॉईंटने कमी करण्यात आलेला आहे. एप्रिलमध्ये याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. यामुळे डॉलर महागणं हे स्वाभाविक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रुपयाच्या मूल्याचा दीर्घकालीन परिणामांवर आम्ही लक्ष केंद्रित करत असतो असं म्हटलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या काळात 50 बेसिस पॉईंटनं रेपो रेट कमी करेल असा अंदाजे RBIने तटस्थ भूमिका सोडून समावेशक भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे ही बाब शक्य असल्याचं बँक ऑफ बडोदानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलेलं आहे. ही दर कपात कधी होईल हे सांगता येत नाही, मात्र ती याच वर्षी होईल असं बँक ऑफ बडोदाचं म्हणणं आहे. बीकाजी फूड्स या कंपनीच्या शेअरसाठी डोलत कॅपिटल अँड वेल्थ ॲडवायझरी या संस्थेनं बाय रेटिंग दिलेलं आहे. गेल्या काही दिवसात या शेअरच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. त्यामुळेच कंपनीच्या शेअरची किंमत आकर्षक झाल्याचं डोलत कॅपिटलचं म्हणणं आहे. तिसऱ्या तिमाहीतील निकालांचा परिणाम सोमवारी देखील मिडकॅप कंपन्यांवर झालेला पाहायला मिळाला. मिडकॅप इंडेक्स जवळपास 800 अंकांनी कोसळला. गेल्या आठवड्याभरात साधारण 1200 अंकांनी सुधारलेल्या निर्देशांकानं शुक्रवारी आणि सोमवारी मिळून सगळा नफा गमावलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी फ्रान्स दौऱ्यावर आहेत. जागतिक AI परिषदेचं सहअध्यक्षपद भारताला मिळालेलं आहे. या शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आज सोमवार असल्यानं गेल्या काही दिवसात सतत पडझडीच्या सावटाखाली सुरू असलेल्या शेअर बाजाराबाबत आज आपण बोलणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत केदार कदम. केदार कदम गेल्या 18 पेक्षा अधिक वर्षांपासून शेअर बाजाराचे अभ्यासक आहेत. शिवाय सध्या डोलट कॅपिटल वेल्थ अँड ॲडवायझरीमध्ये ते डायरेक्टर म्हणून काम पाहतात. केदारजी, आपलं मनी टाईममध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न अर्थातच स्वाभाविक की मार्केट का पडतंय आणि ते पडण्यामागची 4 महत्त्वाची कारणं तुम्हाला काय दिसत आहेत? नमस्कार प्रेक्षकांना आणि तुम्हालाही. सर्वप्रथम कारण जे आहे ते आहे एक तर कॉर्पोरेट अर्निंग जे आपल्याकडे आहेत ते गेल्या 2-3 क्वार्टर पासून त्याच्यामध्ये खूप मॉडरेशन आलेलं आहे. म्हणजे जी काय अर्निंग ग्रोथ ट्रेजेक्टरी आपण गेल्या 2-3 वर्षात पाहिली होती त्याच्यामध्ये आता एक स्लोडाऊन क्वाईट विजिबल आहे. दुसरा भाग आहे की इकॉनॉमी ही आपण जर म्हटली तरी आता बजेटमध्ये आपला GDP ग्रोथ रेट हा 6.4 वरती केलेला आहे फॉर FY26, जो पूर्वीच्या काळामध्ये 8% वरती होता. सो एक क्लिअर कट थोडा इकॉनॉमीमध्ये स्लोडाऊन, सायमल्टेनियसली कॉर्पोरेट अर्निंग स्लोडाऊन
ह्याचा एक परिणाम होतो. आता कॉर्पोरेट अर्निंग स्लोडाऊन झाले, त्याच्यामागे वन ऑफ द रिझन आहे की गव्हर्नमेंट कॅपेक्स स्लोडाऊन झाला होता गेल्या काही महिन्यामध्ये बिकॉज ऑफ इलेक्शन, त्याच्यानंतर एक्सटेंडेड मॉन्सून, या सगळ्यामध्ये तो थोडा डिले झाला होता. सो त्याचा एक प्रेशर कॉर्पोरेट अर्निंग्सवर आलं. दुसरा महत्वाचा भाग आहे ते कन्झम्पशन स्लोडाऊन. जे काही आपण फेस्टिव्ह सीझन मध्ये पण बघितलं, जी काही खरेदी विक्रीचं जे प्रमाण आहे ते साधारण खाली आलेलं आहे. अर्थातच आता बजेटमध्ये आणि आरबीआयच्या रेपो रेट कटमुळे कॉर्पोरेट अर्निंग्स किंवा या डिमांड सेंटिमेंटला थोडाफार रिवायवल मिळेलच, पण ते आपल्याला येणाऱ्या पुढच्या काही क्वार्टर्समध्ये बघावं लागेल. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं जे कारण आहे ते आहे की आता सध्याच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर US डॉलर इंडेक्स हा 160 वरती पोहोचलेला आहे. म्हणजे त्याचा आतापर्यंतचा हायएस्ट टप्पा हा 120 आहे, जो साधारण 1998च्या मध्ये गेला होता. ज्या वेळेला डॉलर इंडेक्स वाढतो त्यावेळेला हे होतं की इतर मार्केट्स मधून पैसा हा US मार्केटकडे जातो. बरोबर. आणि ते एक वन ऑफ द रिझन्स आहे. सेकंडली काय होतं की डॉलर इंडेक्स वाढल्यामुळे FII अजून सेल करायला जास्त काय म्हणतात त्याला प्रोत्साहन मिळतं, बिकॉज त्यांना करन्सी गेन्सही मिळतात, प्लस कॅपिटल गेन्स जे शेअर्स त्यांनी घेतले त्याच्यावरही मिळतात. सो हे एक कारण झालं. तिसरं कारण आता जिओग्राफी, जिओ पॉलिटिक्स हे आपण फार दिवसापासून ऐकतोय आणि ते अजूनही ऑन गोईंग आहे. तर बरेचसे फॅक्टर्स आता असे आहेत की जे मार्केटवरती वे ऑन करतायत. आणि सगळ्यात बेस्ट आपण कधी याच्यातून बाहेर पडू शकतो असं तर फर्स्ट इंडिकेटर विल बी रिवायवल इन कॉर्पोरेट अर्निंग्स आणि इकॉनॉमी. पण सगळा ब्लेम जो आता ऐकायला मिळतोय तो FII मुळे ही परिस्थिती आपल्याला झाल्याचं ऐकायला मिळत आहे. खरोखर हे FII जे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आपला पैसा काढतात हे एकमेव कारण आहे का अजूनही फंडामेंटल कारणं या पडझडीला आपल्याला बघायला मिळत आहेत? FII विकतायत आपल्या मार्केटमध्ये हे एक महत्वाचं कारण आहे. बट ऍट द सेम टाइम डॉमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आणि रिटेलही ती सेलिंग ऍब्सॉर्ब करतात. बट त्यांचा जो विकण्याचा पेस आहे तो फार जास्त आहे सध्या. आणि आज मी तुम्हाला सांगितलं जसं की आता US मध्ये US 10 इयर ट्रेजरी यील्ड हे साधारण 4.5-5% मध्ये आहे. आणि ट्रेजरी यील्ड हे सेफ हेवन बेट मानलं जातं. त्यामुळे तिथे तुम्हाला रिस्क फ्री रिटर्न तुमचे 4.5-5% मिळतात. त्यामुळे ते इथून पैसा काढून तिकडे टाकतात. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो मी डिस्कस केला की कॉर्पोरेट अर्निंग स्लोडाऊन आणि इकॉनॉमिक स्लोडाऊन हे दोन प्रायमरी मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे सेलिंग ऍसिलरेट झालेली आहे. आणि थर्ड जो भाग आहे तो म्हणजे व्हॅल्युएशन. म्हणजे आता इंडियन मार्केटचं व्हॅल्युएशन कम्पेअर्ड टू अदर एशियन मार्केट्स किंवा इमर्जिंग मार्केट्स हे खूप जास्त आहे. म्हणजे या करेक्शन नंतरही वी आर अमॉंग मोस्ट एक्सपेन्सिव्ह मार्केट्स इन द वर्ल्ड. तर हे सगळे फॅक्टर्स आहेत. आणि व्हॅल्युएशन कधी सुधारतील जेव्हा आपलं अर्निंग सुधारेल. सो ऑटोमॅटिकली व्हॅल्युएशन मल्टिपल्स स्वस्त दिसायला लागतील. बट सध्या परिस्थितीत मार्केटमध्ये प्रेशर राहीलच सेलिंग. ओके, तुम्ही करेक्शन शब्द वापरला, हे खरोखर करेक्शन आहे का करेक्शनच्या पलीकडची पडझड आहे? कारण जे टक्के आपल्याला पडझडीचे बघायला मिळत आहेत ते त्याला करेक्शन म्हणणं योग्य ठरेल का? मार्केटमध्ये ना अशा सायकल्स नेहमी येत असतात. म्हणजे आता रिसेंटच्या पास्टमध्ये जर आपण बघितलं तर 2015 मध्ये चायनामध्ये एक इकॉनॉमिक स्लोडाऊन येतोय, त्याच्यामुळे ग्लोबली मार्केट करेक्ट झालं. त्याच्यानंतर 2016ला आपल्याकडे डिमॉनिटायझेशन झालं, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मार्केट करेक्ट झालं. त्याच्यानंतर पुन्हा 17-18 मध्ये ट्रम्पच्या पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी पुन्हा एकदा चायनावरती सँक्शन सुरू केलेले आणि मग त्या ट्रेड वॉर मध्ये पुन्हा एकदा मार्केटची घसरण झाली 16-18 मध्ये. त्याच्यानंतर 20ला आपल्याकडे कोविड आलं, सो कोविड मध्ये एक करेक्शन झालं. त्याच्यानंतर पुन्हा रशिया युक्रेन वॉर जेव्हा सुरू झालं त्यावेळेला एक करेक्शन सुरू झालं. बट महत्वाचा भाग काय आहे की या सगळ्या करेक्शन नंतर मार्केटने पुन्हा एकदा उसळी घेतली. सो मी असं बघेन की हे जे सध्या करेक्शन आहे ते तुम्ही चांगले क्वालिटी स्टॉक्स अक्युमुलेट करण्यासाठी वापरा. एका टप्प्यामध्ये पूर्ण बाईंग करू नका. स्टॅगर्ड वेने टप्प्याटप्प्याने थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करत जा. आणि आपण बघितलेलं आहे की मार्केट किती खाली झालं तरी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते वर येतच. महत्वाचा मुद्दा हा असतो की तुम्ही ते विनिंग हॉर्सेस वरती बेट केलेला आहे का नाही. कळलं. ओके, आता आपण ना 3 टप्प्यामधल्या तुमच्या एकदम एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हटलं इकॉनॉमी आणि अर्निंग्स रिबाउंड झाले तर ऑटोमॅटिकली FIIsही परत येतील आणि मार्केट पुन्हा एकदा उसळी घेईल. 3 टाईपच्या रुग्णांबद्दल आपण बोलून एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करूया. एक असतो जो जनरल फिजिशियनकडे जातो की मला सर्दी खोकला ताप झालाय. दुसरा असतो तो म्हणजे की अरे मला ॲक्सिडेंट झालाय आणि मला थोडंसं उपचारांची गरज आहे, हॉस्पिटलमध्ये बी गेलो. आणि तिसरा असतो तो ICU मधला असतो.
असे 3 रुग्ण आपल्याला बघायला मिळतात. आत्ताच्या घडीला जे पडझड झालेली आहे, कुठली सेक्टर आहेत या 3 कॅटेगरीमधल्या रुग्णांशी तुम्ही कम्पेअर करू शकता की बाबा ओके आहेत, एकाला फारच ICUमध्ये गेलेलं आहे, ते तुमच्यासाठी आकर्षक आहे, ते तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे. उदाहरणं म्हणून काय सांगू शकता सेक्टर वाईज? मी हे उदाहरण आहे ना इथं डिफरंट वे कोविड किंवा गेल्या काही एका दीड वर्षात वापरायचो, की म्हणजे पेशंट व्हेंटिलेटर वरती आहे पण आपण सेलिब्रेट करतोय की तो जिवंत आहे म्हणून. तसं कोविडच्या काळात झालेलं, म्हणजे ग्लोबल इकॉनॉमी सगळं काही ठप्प झालेलं, तुमचा बिझनेस नव्हता, अर्निंग्स नव्हतं, तरी मार्केट एकाच दिशेने वर जात होतं. म्हणजे दॅट वॉज अ क्लासिक केस ऑफ डिस्कनेक्ट बिटवीन इकॉनॉमी आणि मार्केट्स. सो त्यावेळेला काय झालं, मार्केटमध्ये खूप लिक्विडिटी होती आणि ती लिक्विडिटी मार्केटला खालीच येऊ देत नव्हती. आणि असं नाहीये की इंडियाचंच मार्केट वर जात होतं, म्हणजे तुम्ही एशियातली कुठली मार्केट घ्या किंवा डेव्हलप मार्केट घ्या, ते सगळेच मार्केट वर जात होते. आणि आता काय झालेलं आहे की टेरिफ, अर्निंग स्लोडाऊन, ह्या सगळ्या म्हणजे काय म्हणतात की मार्केटला आता अशी सवय झाली की एखादा मुलगा जर 80-90% नेहमी स्कोर करतो तर त्याला 60-70% आले म्हणजे अगदीच हे झालं. सो एक्सपेक्टेशन्स मार्केटमध्ये खूप वाढलेल्या होत्या आणि अशा टाइम करेक्शनची मार्केटला नेहमीच गरज असते. कारण आपल्यालाही कधी ना कधीतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन एक व्हिजिट देऊन यावी लागते. तसं मी या करेक्शनकडे बघतो. हा नक्कीच फ्रॉड हा आहे बऱ्याच ठिकाणी आणि त्यातून रिकव्हरी कितपत होईल हा खरंच एक शंकेचा विषय आहे. पण सध्याच्या घडीला सेक्टर कुठली सगळ्यात बाधित आहेत आणि आकर्षक बनलेले आहेत गुंतवणूकदारांसाठी? रेल्वे, डिफेन्स हे सगळे जे थीम्स होते गेल्या वर्षीपर्यंत किंवा त्यांनी खूप सुपरलेटिव्ह रिटर्न दिले, तर मी अजूनही कॉशियस राहण्याचं सजेशन देईन त्या सेक्टर्समध्ये. एक तर व्हॅल्युएशन खूप हाय आहेत आणि प्रत्येक मार्केटमध्ये ना एक थीम जेव्हा ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्यामध्ये क्रीम असतं, बट एकदा ते क्रीम गेल्यानंतर मग तुम्ही अल्टिमेटली एंड अप होता बाईंग ॲट व्हेरी एलिव्हेटेड प्राइसेस आणि मग तुम्हाला 3-4 वर्ष तुमची प्राइस यायची वाट बघावी लागते. तो त्या 2 सेक्टर पासून कॉशियस राहा. रिअल इस्टेट पण आय विल सजेस्ट अ बिट कॉशियस. चांगले सेक्टर इन्व्हेस्ट करायला तुम्हाला आता फार्मा आहे, हेल्थकेअर आहे, कन्झ्युमर डिस्क्रिशनरी आहे. म्हणजे डे टू डे, म्हणजे आता तुम्ही साधारण बघा की आता बजेटमध्ये जे काही तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामुळे डिस्पोजेबल इन्कम वाढण्यात थोडी मदत होईल. मग त्याशी असोसिएटेड काही स्टॉक्स असतील किंवा सेक्टर्स असतील ते चांगले करतील निश्चितच. ओके, पुन्हा एकदा तुम्ही डिफेन्सचा उल्लेख केला की एका प्रेक्षकाने याच संदर्भात प्रश्न विचारला की डिफेन्स आणि ऑइल अँड गॅस या 2 क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर घसरलेले आहेत, आता त्यात बॉटम फिशिंग करायचं का, असा प्रश्न आहे. गेल्या महिन्यात मी दुसऱ्या एका वाहिनीवरती होतो, त्यावेळेला हे सगळे शेअर्स 30-40% डाऊन होते. त्यावेळेला सांगितलं की आता खरंच नाहीये म्हणून अजूनही. मार्केटमध्ये मोर दॅन 4,000 शेअर्स लिस्टेड आहेत, त्यामुळे तुम्ही एकाच पर्टिक्युलर थीमला चेस करून जर अल्टिमेटली लॉस झाला मग पॉईंट नाहीये त्याच्यामध्ये. आणि हे शेअर्स आपण जर बघितलं ते 30-40% पडल्यानंतरही अजून पडत जातात, म्हणजे त्यांचं व्हॅल्युएशन जे आहे अजूनही 50-60-70% आहे. आणि सेक्टर परसे तो काय फार हाय मार्जिन बिझनेस आहे असंही नाहीये. आणि बऱ्याचशा कंपन्या आता ऑर्डर घेतलेल्या आहेत, त्याच्यापैकी कितीतरी कंपन्या अशा आहेत की ज्यांचा मार्केट कॅप पेक्षा ऑर्डर बुक खूप जास्त आहे, त्यामुळे एक्झिक्युशन हा खूप ट्रिकी पार्ट असतो. सो आय वुड स्टील ऍडवाइज कॉशन आणि या रेल्वे आणि डिफेन्स टीम मध्ये. रॅदर सध्या मार्केट असं आहे की इट इज पनिशिंग हार्शली, म्हणजे कुठेही आता जर आपण बघितलं असेल या क्वार्टरच्या अर्निंग्स मध्ये थोडं अर्निंग मिस आणि शेअर प्राइसेस या 7-8-10% डाऊन झालेले आहेत, त्यामुळे तिथे मार्जिन ऑफ एरर खूप कमी आहे. आणि फ्रॉम इन्व्हेस्टमेंट सेफ्टी पर्स्पेक्टिव्ह मी अजूनही सजेस्ट करेन की थोडी वाट बघा त्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी. ओके, सगळ्यात जास्त आकर्षक आणखी एक सेक्टर होतं ते म्हणजे बँकिंग आणि PSU. तर या 2 सेक्टरबद्दल तुमचं मत काय आहे, तुमचा अभ्यास काय सांगतोय? बँकिंग सगळेजण म्हणतात की बँक्स आर क्लोजली कोरिलेटेड विथ इकॉनॉमी, त्यामुळे इकॉनॉमी चांगली करेल तर बँक्स पण चांगल्या करतील. बट तुम्ही आता जर बघितलं की बऱ्याचशा बँक्स आहेत किंवा PSU बँक्स आहेत, या गेल्या 3-4 वर्षामध्ये काहीच त्यांचा परफॉर्मन्स आलेला नाही. दॅट्स प्रायमरीली ऑन अकाउंट ऑफ नेट इंटरेस्ट मार्जिन कमी झाले, त्यांचे रिटर्न रेशिओज थोडे इम्पॅक्ट झालेले आहेत. आणि एक महत्वाचा भाग जर तुम्ही बघितला तर गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून मार्केटमध्ये M3 मनी सप्लाय, ज्याला लिक्विडिटी म्हणतात, ती कमी झालेली आहे आणि तरी बँकांनी व्याजदर वाढवले नाही. त्याचं प्रायमरी कारण आहे की कॉम्पिटिशन एवढी झालेली आहे मार्केटमध्ये की
या बँकांसाठी रिटेनिंग मार्केट शेअर हा महत्वाचा झालेला आहे रादर दॅन मेंटेनिंग मार्जिन्स. त्याच्यामुळे मला फार सुपरलेटिव्ह रिटर्न्सची एक्सपेक्टेशन नाही आहे या क्षेत्रापासून. पण तुम्ही सर्टनली बिकॉज इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट सेक्टर फ्रॉम द इकॉनॉमिक्स पर्स्पेक्टिव्ह, सो तुम्ही काही मोठ्या ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये एक्सपोजर घ्यायला हरकत नाही. ओके. पुन्हा यालाच धरून रेपो रेटमध्ये आणखी कपात होईल अशी शक्यता आहे, तसे रिपोर्ट पण आल्याचं आपण आधीच बघितलेलं आहे. तर याचा बँकिंग क्षेत्रावर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? आणि अजून थोडंसं थांबणं गुंतवणूकदारांनी फायदेशीर ठरेल का? मी तुम्हाला याच्यात माझं ओपिनियन देतो. ज्या वेळेला आरबीआय मॉनिटरी पॉलिसी प्रेझेंट केली होती आपल्या गव्हर्नरनी, तर त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की स्टान्स हा न्यूट्रल आहे. आणि ऑन द सेम डे जर तुम्ही बघितलं तर युजली काय होतं, ज्या वेळेला इंटरेस्ट रेट कट होतो त्यावेळेला यील्ड खाली येतात. बट या वेळेला असं झालं होतं की इंटरेस्ट रेट कट झाला तरीही जे बॉन्ड यील्ड्स आहेत ते वरती गेले होते. आणि गव्हर्नरने क्लिअर कट मेन्शन केलं होतं की इट्स अ न्यूट्रल स्टान्स. तर ह्याच्यामुळे मला पुढे जाऊन कितपत रेट कट होतील याच्याविषयी शंका आहे, अनलेस इन्फ्लेशन खूपच आवाक्यात येईल. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला करन्सी सुद्धा मेंटेन करायची. सो ज्या वेळेला एक तर आत्ताही आपलं इंडिया 10 इयर बॉन्ड येईल आणि युएसचा 10 इयर बॉन्ड येईल, ह्याच्यातली जी गॅप असते ती सगळ्यात नॅरो एंडला आलेली आहे आता. सो फ्रॉम करन्सी पर्स्पेक्टिव्ह फर्दर व्याजदर आपल्या करन्सीला अजून डेंट करू शकतात. सो थोडी ट्रिकी सिच्युएशन आहे आणि आरबीआय डेटा डिपेंडंटच राहील. कशी ग्लोबल रिस्क मध्ये मुवमेंट होत आहेत आणि बाकीच्या काही इन्फ्लेशन, आपला ग्रोथ रेट काय राहतोय, या सगळ्यावरती पुढची व्याजदराची स्ट्रॅटेजी डिपेंड राहील. ओके. आपण डॉलरबद्दल हल्ली खूप बोलतोय. डॉलर रुपयाच्या तुलनेत महाग होत चाललेला आहे. तुमचं प्रामाणिक मत काय आहे की डॉलर महाग झाल्यानं आपल्याला फायदा काय होतोय, तोटा काय होतोय? दोन्ही बाजूंचा जर विचार केला तर सर्वंकष शेअर मार्केटवर आणि इकॉनॉमीवर नेमका काय परिणाम होताना दिसतोय? तशी डॉलर हा इंडेक्स आहे ना, हा सध्या जगातील सर्वच करन्सीच्या अगेन्स्ट तो वरती चाललेला आहे. तो एक भाग झाला. सेकंडली काय झालेलं आपल्याकडे पोस्ट कोविड एरामध्ये जर आपण बाकीच्या देशाच्या करन्सीज बघितल्या तर त्या खूप खाली गेल्या होत्या. त्यावेळेला रुपी आउट परफॉर्म करत होता. सो तो जो आउट परफॉर्मन्स आहे ना, तो आता कदाचित आपला पेबॅक पिरियड झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता नॅचरली रुपी करेक्ट होत चाललेला आहे. हा एक पहिला भाग झाला. आता रुपी घसरण्याचा फायदा म्हणजे आपल्या IT कंपन्या आहेत, फार्मा आहेत, ज्यांच्या एक्सपोर्ट अर्निंग्स मध्ये जास्त शेअर असतो, तर त्या कंपन्यांना फायदा होईल निश्चितच. पण जर आपण बघितलं तर आपण ऑइल इम्पोर्ट करतो पूर्णतः. ऑइल अँड गॅस या सगळ्या सेक्टरमध्ये आपला वाढू शकतो आपल्याला, म्हणजे जास्त डॉलर आपल्याला पे करावे लागतात सध्या. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल इन्फ्लेशनवरही परिणाम होऊ शकतो. ओके. अर्थसंकल्पामध्ये यंदा इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या किमती कमी करण्यासाठी अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत. ऑटो सेक्टरला याचा फायदा होईल का? तुमचं याबाबतचं काय मत आहे? आपण सेक्टर वाईज जर विचार केला तर आपल्याकडे सर्वप्रथम आता आपण बघतोय की इलेक्ट्रिक व्हेकलला हळूहळू बऱ्याचशा गाड्या आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत. बट तरीही त्याची जी इकोसिस्टम आहे, म्हणजे तुम्हाला चार्जिंग सिस्टम टप्प्या ठिकाणी हवेत, सो त्या सगळ्या जो नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो आधी आपल्याकडे बनला पाहिजे आणि मगच ते पुढे होईल. आणि दुसरा भाग असा आहे की इलेक्ट्रिक व्हेकलची किंमत इंडियामध्ये विजवी चायनामध्ये ही जवळपास 3 किंवा 4 टाइम्स जास्त आहे. आणि मी जसं सांगितलं तर मेन एक तर इन्फ्रास्ट्रक्चर व्हायला हवं आणि इमिजिएट तरी मला नाही वाटत फार मोठा फरक पडेल. बट येस, ग्रॅज्युअली जे काय आपलं गोल आहे त्यापर्यंत पोहोचू शकतो. ओके. बट इन द इमिजिएट टर्म तेच एक मेजर ट्रिगर राहील असं मला नाही वाटत. बट त्याच अनुषंगाने जर तुम्ही काही ऑटो अँसिलरी कंपनीज बघितल्यात ज्या इलेक्ट्रिक व्हेकल बनण्यासाठी जे काही स्पेअर पार्ट्स अँसिलरी युनिट्स लागतात ते बनवतात, तर त्यांच्या एक्सपोर्ट अर्निंग्स वरती चांगला परिणाम होऊ शकतो. कारण युरोप आणि चायना या सगळ्या ज्या कंट्रीज आहेत तिथे खूप पेनिट्रेशन वाढत चाललंय इलेक्ट्रिक व्हेकलचं. त्यामुळे ह्या कंपन्यांचा ऑर्डर बुक वाढण्याचे जास्त आहेत. त्यामुळे मी असं सजेस्ट करेन रादर दॅन ऑटो OEMs तुम्ही ऑटो अँसिलरी ही बघू शकता. ओके.
आता सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पडलेला प्रश्न आहे तो मी तुम्हाला विचारतोय की एकीकडे मार्केट पडतंय, दुसरीकडे तज्ज्ञ मंडळी सांगतायत की सध्या अजून जे तुमचे शेअर्स आहेत ज्याकडे तुम्ही लक्ष लावून ठेवलेले आहेत ते त्या दरापर्यंत आलेले नाही, ते ओव्हर व्हॅल्यूड आहेत अजून गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं. मार्केट अजून किती खाली जाणार असा त्या गुंतवणूकदारांना प्रश्न पडलाय. किती अजून वाढ बघायची, केव्हापर्यंत आम्ही थांबायचं की आम्ही एंट्री करू शकू? हा खूप ट्रिकी प्रश्न आहे, कारण एकाच व्हेरिएबल वरती मार्केट डिपेंड नाही राहत. सो इट्स लाईक म्हणजे आपण म्हणतो ना, त्या सौरमंडळात अनेक ग्रह तारे आहेत, तसे त्या मार्केटला ड्राईव्ह करणारे सुद्धा अनेक ग्रह तारे आहेत. तर एकदम फर्स्ट पार्ट असा असेल की ग्लोबल इकॉनॉमी जी आहे आणि थोडी सॅनिटी तिथे रिटर्न झाली पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पुढचे 2 क्वार्टर्स जे आहेत ते इंडियासाठी खूप महत्वाचे असणार. जर आपण जे काय आरबीआयने रेट कट केलेला आहे तो इकॉनॉमीमध्ये ट्रान्सलेट झाला, मीन टू से लोकांचा बॉरोइंग रेट कमी झाला किंवा बँकाने ते रेट कट पास ऑन केले, तर एक कन्झम्पशनला बूस्ट मिळेल. सेकंडली बजेटमध्ये आपण जे काही मेजर्स घेतले त्याच्यामुळे एक कन्झम्पशनला जर बूस्ट आला तर पुढचे 2-3 क्वार्टर्स जर आपण चांगले अर्निंग्स डिलिव्हर केले तर निश्चितच मार्केटला पुन्हा चांगले दिवस येतील. दुसरा भाग असा आहे की आता ट्रम्पच्या ज्या काही पॉलिसीज आहेत ते आता त्यांनी कॅनडा, मेक्सिको वरती जे टेरिफ्स लादले होते ते पुन्हा 1 महिन्यासाठी डिले केलेले आहेत. पण चायनावरती अगेन 10% हे केलेलं आहे. तो खूप अनसर्टनिटी आहे सध्या. पण मी तुम्हाला एक कॉशन म्हणून सांगू शकतो की मार्केटला सध्या बिगेस्ट थ्रेट कुठला असेल तर तो आहे येन कॅरी रेटचा. सो जापानने गेल्या नियरली 17 वर्षांनंतर पहिल्यांदा त्यांचे व्याजदर गेल्या वर्षी वाढवले होते बाय 0.25 बेसिस पॉईंट, आणि आता गेल्या महिन्यामध्ये पुन्हा त्यांनी 0.25 बेसिस पॉईंटने वाढवले. आणि अजूनही त्यांचे जे सेंट्रल बँक आहे ती सांगते अजून कदाचित अजून 2 रेट हाईक होऊ शकतात तिथे. तर तो जो येन कॅरी ट्रेड आहे तो एक मार्केटसाठी खूप मोठा एक धोका होऊ शकतो. ओके. आणि आणखी एक त्याच्यात जोडीला महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अमेरिका अजून कुठकुठल्या देशांवर निर्बंध लादेल याची अजूनही कल्पना नाही आहे. ते निर्बंध लादतायत, येणाऱ्या काळामध्ये किती निर्बंध लादेल, कोणावर लादेल याची अजूनही आपल्याला कल्पना नाही आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही म्हणता की 2 क्वार्टर त्याच्याही पुढे जाऊन हे परिणाम आपल्याला मार्केटवर बघायला मिळतील का? नाही, मला नाही वाटत. कारण हे 2 वेज आहेत. म्हणजे ट्रम्पला जशी गरज आहे तशीच ती चायना किंवा अदर मार्केट्सना सुद्धा गरज आहे. म्हणजे जर त्यांनी सगळीकडेच जर टेरिफ लावत गेला तर युएस इन्फ्लेशनची सुद्धा त्याच्यावरती सुद्धा खूप परिणाम होऊ शकतो. दुसरा भाग असा आहे की हा माझा पर्सनल व्ह्यू आहे की कदाचित युएसचे हे टॅक्टिक्स आहेत चायनावरती प्रेशराईज करायला की त्यांनी येऊन युएस मध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स वगैरे स्थापन करावेत. यासाठी हा सगळा एक काय म्हणतात ट्रेड टॅक्टिक्स आहे. आणि कदाचित जी काही आता भीती आहे की ट्रम्पच्या टॅरिफमुळे किंवा त्याच्या काय पॉलिसीज असतील, मला असं वाटतं की थोड्या त्या ओव्हर एस्टिमेटेड आहेत. कारण अमेरिका सुद्धा आयसोलेशन मध्ये काम नाही करू शकत, त्यांनाही इतर देशांची गरज लागणारच आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे थोडं ओव्हर एस्टिमेटेड आहे. याचं उदाहरण बघायचं झालं तर जानेवारीच्या लास्ट वीक पासून युरोपियन मार्केटमध्ये खूप चांगली रिकव्हरी आली, आणि त्याचं वन ऑफ द कारण हेच आहे की ग्लोबली जे अनालिस्ट आहेत त्यांना असं वाटतंय की हे फिअर्स ओव्हरडन आहेत आणि ग्लोबल इकॉनॉमी विल स्टे रेझिलियंट आणि या टेरिफचा फार इम्पॅक्ट नाही येणार. ओके. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं की गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलेलं होतं की SIPचा इन्फ्लो हा खूप मोठ्या प्रमाणावर आपण बघितलेला होता. मात्र जशा पद्धतीनं मार्केट पडताय त्यांची गुंतवणूक देखील किंवा परतावा कमी व्हायला लागलेला आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदार धास्तावलेले आहेत. SIPचा जो फ्लो आहे तो आता कुठे कमी होईल अशी तुम्हाला भीती वाटते का? हो, नक्कीच. म्हणजे डिसेंबर पासून आपण जर बघितलं तर डिमॅट क्लोजर रेट्स जे आपण म्हणतो सिक तर आहेतच, आता डिमॅट क्लोजर रेट मध्ये सुद्धा खूप काय म्हणतात वाढ झालेली आहे. आणि जर मार्केट असंच करेक्ट होत राहिलं तर कदाचित नक्कीच सिप इन्फ्लोवरती परिणाम होईल या गोष्टीचा. धन्यवाद केदारजी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की पडतं मार्केट आणि पडत्या मार्केटमुळे सर्वसामान्य माणसावर होणारे, गुंतवणूकदारावर होणारे परिणाम काय आहेत, मार्केट पुढच्या 2 क्वार्टरपर्यंत अशाच पद्धतीनं राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.